ती आई पण अशी बघवती लांबून रडत रडत, आणि 5 मिनिटं तरी आम्ही तो प्रयत्न करत होतो, आणि 5 मिनिटांनी जो रिझल्ट भेटला की ते बाळ रडायला लागलं. आणि तो मोमेंट म्हणजे मी कधीच, माझ्या फेसबुक पेजवरती पण तो फोटो खूप व्हायरल झाला. असं वाटलं की डॉक्टर बनण्याचं ऍक्च्युअली जे महत्व आहे ना, ते इथे कळतं की आपल्याला काय आहे. एका गोष्टीला जर तुम्ही पूर्ण आपलं 100% द्याल कुठल्या पण गोष्टीला, तर त्याला रिझल्ट नक्कीच येईल, आणि ते रिझल्ट दिसतं तुम्हाला तसं. नमस्कार, मी नितीन मोरे. मराठी धमालच्या जागतिक आरोग्य दिन स्पेशल भागामध्ये मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. एक कलाकार, एक डॉक्टर, एक मॉडेल, 2019 मिस्टर इंडिया विनर आणि 2022 ग्लोब इंटरनॅशनलचा सेकंड रनर अप असा खूप हँडसम हंक व्यक्ती माझ्यासोबत आहे. आणि तो सगळ्यात त्याचं नाविन्य म्हणजे बिग बॉस सीझनच्या आत्ताचा जो सीझन झाला त्या सीझनमधला कंटेस्टंट सुद्धा आहे. डॉक्टर रोहित शिंदे, तुझं स्वागत करतो आमच्या चॅनलमध्ये. लगोलग आपण गप्पांकडे येऊया. रोहित, तू एक मॉडेल सुद्धा आहेस आणि एक डॉक्टर सुद्धा आहेस. या दोन्ही विरुद्ध टोकाच्या भूमिका आहेत. एक क्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे, दुसरं क्षेत्र पूर्णपणे वेगळं आहे. या दोन क्षेत्रांची तू निवड कशी केलीस आणि या दोघांमध्ये समतोल कसा राखतोस? डॉक्टर बनणं तर हे माझं आधीपासूनच्या गोष्टी होत्या की मला डॉक्टर बनायचं आहे. त्यासोबत मी जेव्हापासून लहानपणीपासून ज्या गोष्टी करत होत्या त्यात माझं हार ही निश्चितच कधी नाही होती आधी. सो माझं असं होतं की मॉडेलिंग आणि ऍक्टिंगच्या यात मला खूप असं इंटरेस्ट पहिल्यापासून होता. सो लहानपणापासून मी बघायचो की मॉडेलिंग ऍक्टिंगच्या गोष्टी करत. मग मी एक पेजंट केलेला कल्याणमध्ये. तिथे पण असं झालेलं की फर्स्ट रनर आणि फर्स्ट विनर मीच होतो. त्यानंतर पण मिस्टर इंडियाला पण माझंच विनर साठी हे झालेलं, सिलेक्शन झालेलं. आणि आता पण ऍट प्रेझेंट बिग बॉस मध्ये होतो आणि इंटरनॅशनल पण चालू आहे. सो ते एक गोष्टी घडत गेल्या सोबत. तर पुढचा प्रश्न असा विचारतो की ऍज अ डॉक्टर आणि एक फिटनेस मॉडेल म्हणून तू आमच्या समोर आहेसच. तू दरवेळेला तुझ्या इंस्टाग्राम हँडल्सवरून आम्हाला तुझ्या फिटनेसचे आम्हाला रील्स वगैरे व्हिडिओज वगैरे बघायला मिळतातच. तर तू डॉक्टर आणि फिटनेस मॉडेल म्हणून आरोग्य या गोष्टीला कसं बघतोस? आरोग्य हे की तुम्हाला फिटनेस ही खूप गरजेची गोष्ट आहे. जसं आपलं डेली रुटीन आहे की ट्रॅव्हलिंग, हे सगळ्या गोष्टी सगळ्या घडत असतात. त्यासोबत तुम्हाला आपल्याला बॉडीसाठी 1 तास तरी फिटनेससाठी देणं हे गरजेचं आहे. जर तुम्ही फिट राहाल तर आफ्टर 50s तुम्ही चांगल्यापैकी राहू शकाल. कारण आता आपण जे बघतोय की माणसाचं जीवन हे खूप फास्ट झालेलं आहे आणि ऍट प्रेझेंट हे डिझीज आहे ते खूप वाढत चाललेलं. सो ऍटलिस्ट सर्वांनी मला असं वाटतं की ऍटलिस्ट 1 तास तरी त्या फिटनेस मागे द्यायला पाहिजे की ऍटलिस्ट आपण फिट राहू. एकदम फिट पेक्षा हेल्दी पेक्षा पण ऍटलिस्ट फिटनेस इज मॅन्डेटरी असं मला वाटतं. सो आपण फिटनेससाठी जास्त लक्ष दिलं पाहिजे. आणि मला तर फिटनेस लाईक खूप आवड आहे. लाईक किती पण बिझी शेड्यूल असू दे, काही असू दे, मला जिम जाणं हे खूप आवडतं. वॉकला जाणं, जिमला जाणं हे खूप मॅन्डेटरी आहे माझ्यासाठी. त्याशिवाय असं मला वाटत नाही की लाईफचा डे संपलाय. तर पुढचं असं मी तुला विचारेन की तू जसं आता बोललास की फिटनेस हे आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. दिवसभरातून कमीत कमी 1 तास तरी आपल्याला निघायला पाहिजे. या फिटनेस सोबत आहार सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. ॲज अ मॉडेल म्हणून जेव्हा तू तुझा डाएट फॉलो करतोस तो, आणि डॉक्टर म्हणून तुझा डाएट एक वेगळा असेल, तर त्या सकस आहाराबद्दल तू प्रेक्षकांना काय सांगशील? माझं सगळ्यांना एकच सांगणं आहे, आपण इंस्टाग्रामवरती असतो, फेसबुकवरती असतो. सो आपण स्क्रोल करत असतो, रील्स बघत असतो, 1 तास त्यात आपला टाइमपास जातो. सो बेटर वे आपण 1 तास त्या जिमसाठी देऊ शकतो किंवा फिटनेससाठी किंवा योगा काही असेल आपण त्यासाठी देऊ शकतो. आणि अपार्ट फ्रॉम दॅट जो डाएटची गोष्ट आहे त्याला एक प्रॉपर आहार खाणं हे गरजेचं आहे. आपण जंक फूड खातो बाहेर, वडापाव हे ते टाळता आपण घरातलं तरी फक्त जेवण खाल्लं प्रॉपर तरी हे खूप बॉडीसाठी चांगलं. की ठीक आहे, माझ्या पर्यायाने मी जेवढं फिटनेस करतो त्या प्रकारे मला वेगळं जेवण लागतं, सगळं सलाड वगैरे सगळं. पण ऍटलिस्ट आपण घरचं जेवलो तर ते पण माणूस हेल्दी राहू शकतो चांगल्यापैकी. रोहित, मला एक जवळचा असा प्रश्न आहे की तू बिग बॉस सीझन, आता जो सीझन आला त्या सीझनमधून आमच्या समोर आलासच. इंस्टाग्रामवर तर तुझ्या लाखो फिमेल्स फॉलोअर्स असतील. असं कधी झालंय की डॉक्टर नाही, मी फक्त तुम्हाला बघायला आले, मला तुम्ही चेक केलं तरी काय हरकत नाही, गोळ्या नाही दिल्या तरी चालेल, फक्त तुमच्यासोबत बोलूनच मला बरं वाटतं, असं कधी झालंय का? झालं तर असेल, पण जे आहे आता खरं सांगू शकतो. असं पेशंट्स नक्कीच येतात हॉस्पिटलमध्ये, ज्यांना माहिती नसतं की माझं हॉस्पिटल आहे. तर मी जेव्हा राऊंडला येतो की डेली माझा राऊंड असतो तेव्हा त्यांना कळतं की हे रोहितचं हॉस्पिटल आहे, आणि ते गेट व्हेरी हॅपी. आताच एक किस्सा आलेला परवाच. एक फिमेल लेडी होती, तिचं एक सर्जरी झाली. सो सर्जरी प्लॅन होते, मी तिला बघायला आलो. हिज लाईक की एक फोटो काढूया. मी एक सर्जरी होते तुझी, सगळं होते, मग आपण फोटो काढूया, काही प्रॉब्लेम नाही मला. आणि इव्हन मला डीएम्स मिळतात की तुझं हॉस्पिटल कुठे आहे, ऍटलीस्ट मला तुला भेटायचंय, असं असेल तर मी आजारी येऊन पडायला रेडी आहे. असं खूपशा डीएम्स वगैरे पण येतात. असं नाही म्हणजे आपण एवढं बोलू शकतो की फक्त डॉक्टर बनून काही फायदा नाही आहे. हा बघा, हा व्यक्ती जो आहे ना, तो डॉक्टर सोबत मेडिकल मध्ये त्याचं नाव आहेच आहे, मॉडेलिंग मध्ये सुद्धा खूप चांगलं नाव करतोय. आणि हो, डीएम सुद्धा भरपूर येतात. सो मुलींनो, जेवढे काय डीएम्स द्यायचे असेल तेवढे देऊ शकता तुम्ही.
रोहित, तुला पुढचा प्रश्न मी हा विचारेन की जेव्हापासून तू मेडिकल क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली, जेव्हापासून तू ह्या क्षेत्राचे शिक्षण घ्यायला सुरुवात केलीस, तुझ्या आयुष्यामधला असा एखादा किस्सा आहे का जो अजूनपर्यंत तुझ्या लक्षात आहे? फॉर एक्झाम्पल तुझी पहिली सर्जरी बोल, किंवा तुझं असं आहे की नाही बाबा तो दिवस मी कधीच विसरणार नाही, असा कोणता दिवस? तसं असे खूपशे मोमेंट्स येतात लाईफमध्ये जेव्हा मेडिकल फील्ड असतो, खूपशा गोष्टी घडत असतात. पण जेव्हा मी प्रॅक्टिसमध्ये होतो स्टार्टिंगला, जेव्हा मी आमची इंटर्नशिप असते, सो मी भिवंडीला इंटर्नशिपला होतो IGM हॉस्पिटलला. सो तिथे 3:30 वाजता रात्री तिथे खूप डिलिव्हरीज असतात ज्या डॉक्टर्स वगैरे असतात, पण तिथे सिस्टर असतात मोस्टली. रात्री गव्हर्नमेंट एवढ्या सुविधा नसतात. सो मी असंच राऊंडला गेलेलो आणि मी जस्ट कधी डिलिव्हरी ट्राय नव्हती केली, आणि ऍट द सेम टाइम डिलिव्हरी चालू होती आणि एका टाइम 2 डिलिव्हरी चालू होती आणि एकच सिस्टर होती. सिस्टर बोलली, सर तुम्ही करायला ट्राय करा, मी करतो. आणि तो फर्स्ट मोमेंट होता जेव्हा बेबीचं हेड असं बाहेर आलं आणि त्याला कळलं की जी नॉट असते ती राऊंड होती बेबीच्या गळ्याला, आणि खूप क्रिटिकल सिच्युएशन होती. म्हणजे बेबी असं पूर्ण वाईट झालेला होता असं. आणि जेव्हा त्याला लगेच आम्ही काढून कट केलं तर तो फुल शांत होता एकदम. त्याला खूप वेळा आम्ही ट्राय केलं उठवायला, जागवायला, बट ही वॉज नॉट रिस्पॉन्डिंग. नंतर त्याला असे खूप फटके वगैरे मारून मग असं सगळ्या गोष्टी, मग त्याला घासून वगैरे, नंतर तो रडायला लागला. आणि तो मोमेंट एक वेगळा मोमेंट होता, तो एक वेगळा आनंद होता. ती आई पण अशी बघवती लांबून रडत, आणि 5 मिनिटं तरी आम्ही तो प्रयत्न करत होतो. आणि 5 मिनिटांनी जो रिझल्ट भेटला की ते बाळ रडायला लागलं, आणि तो मोमेंट म्हणजे मी कधी विसरू. माझ्या फेसबुक पेजवरती पण तो फोटो खूप व्हायरल झालेला आहे. आय थिंक सो तुझ्या इन्स्टा पेजवर सुद्धा हा फोटो आहे. हा सुद्धा फोटो आहे ज्याच्यामध्ये तू एक त्याच बेबीला तो असं होल्ड करतो, त्याच्याकडे बघतोय. तो एक खूप प्रिशियस मोमेंट होता माझा. म्हणजे असं वाटलं की डॉक्टर बनण्याचं ऍक्च्युअली जे महत्व आहे ना, ते इथे कळतं की आपल्याला काय आहे. डॉक्टर हे क्षेत्र पूर्णपणे वेगळं असतं आणि मॉडेलिंग हे पूर्ण क्षेत्र वेगळं असतं. कशी तुझा प्रवास होता डॉक्टर ते मॉडेल बनव? कारण का जेव्हा तू विचार केलेलास की तू बोलला सुद्धा की मला सुद्धा डॉक्टर बनायचे माझ्या आधीपासूनच होत आहे, पण नंतर तू मेडिकल क्षेत्र वगळता मॉडेलिंग क्षेत्रामध्ये उतरलास, तो प्रवास कसा होता आणि त्या प्रवासामधले काही रंजक किस्से तुला आम्हाला ऐकायला आवडतील? मी एक किस्सा तुला सांगेल. जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो, जेव्हा माझी कॉलेज वगैरे चालायचं, घरातले रिलेटिव्ह वगैरे असतात, फॅमिली फ्रेंड्स असतात, आई वडिलांचे मित्र, हा काय करतोय, हे मेडिकल सोडून देईल, ह्या गोष्टी सोडून देईल, ह्या गोष्टीमध्ये तो येणार नाही, एकदा तो त्यात गेला तर हा मेडिकल सगळं विसरून जाईल, मध्ये सोडून पण टाकेल मेडिकल फील्ड. असं असताना माझ्या घरात ते बोलायचे, पण आई आणि बाबांचा खूप सपोर्ट होता, माझ्या दादाचा खूप सपोर्ट होता की नाही तू कर, काही प्रॉब्लेम नाही, बट रिझल्ट मध्ये काही गफलत नसली पाहिजे. ते क्लिअर झालं. माझे सगळे इयर्स फुल क्लिअर गेलेले, कधीच माझं असं 80-80चा संबंध नव्हता. रँकिंग्स मध्ये असायचो मी चांगल्यापैकी. आणि सेकंडरी जेव्हा पण मी जिंकत गेलो, टायटल जिंकत गेलो, आणि ते प्रूफ करत गेलो की जे तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे. एका गोष्टीला जर तुम्ही पूर्ण आपला 100% द्याल कुठल्या पण गोष्टीला, तर त्याला रिझल्ट नक्कीच येईल, आणि त्या रिझल्ट दिसतोय तुम्हाला आता समोरच. आपल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत, म्हणजे डॉक्टर कलाकार आहेत. फॉर एक्झाम्पल उत्कर्ष शिंदे आहेत जे खूप सुंदर गायक आहेत. त्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे जे अभिनेते सुद्धा, त्यांना राजकारणामध्ये सुद्धा आहेत. त्यानंतर डॉक्टर पुष्कर जोशी, ते आता खूप सुंदर डान्सर आहेत. तर आम्हाला डॉक्टर रोहित शिंदे आफ्टर बिग बॉस नंतर आम्हाला बघायला आवडेल कोणत्या क्षेत्रामध्ये पदार्पण असेल? सो असं बघायला गेलं तर डॉक्टर हा माझा खूप आवडीचा विषय आहे, आणि मॉडेलिंग हा खूप आवडीचा विषय. पण माझा कधी ना कधी काय असो तरी मेडिकल फील्ड ही सगळ्यात पहिली प्रेफरन्स आहे. माझं स्वतःचं हॉस्पिटल आहे जिथे तुम्ही आता बसले आहात, आणि तुम्ही कधी माझ्याकडे भेटायला येऊ शकता ऍज अ पेशंट, आणि कधी असे पण येऊ शकता. सो ऑलवेज वेलकम आहे तुम्हाला, असं नाही की नाही. मेडिकलचा हॉस्पिटलचा पत्ता शिवनेरी हॉस्पिटल, 5 पकडे तुम्हाला सांगतो. कधी या, फक्त येण्याच्या आधी अपॉइंटमेंट घेऊन या, कारण का खरंच आम्ही सुद्धा आलो तेव्हा आम्हाला सुद्धा अपॉइंटमेंटची गरज लागली. आणि खरंच हे क्षेत्र असंच आहे जिथे तुम्ही डायरेक्ट येऊ शकणार नाही. असं यायचं असेल तर या, रोहित बोलला येऊ शकता, पण बाबा अपॉइंटमेंट वगैरे घेऊन या. आणि तू रोहित, तू आता नितीन आला तर त्याशी बोलताना 2-4 वेळा मला पेशंट्सला भेटावं लागलं, सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. सो अशा गोष्टी असतात की मला कधी रात्री अपरात्री यायला लागतं, कारण इमर्जन्सी बघतो मी मेडिसिन. सो तुम्ही जर बघितलं असेल की 2 महिने 3 महिने सुट्टी काढून पण मी बिग बॉस साठी आले, तर हॉस्पिटलला बॅकअपला मला खूप माइंडला असायचं की काय चाललं असेल हॉस्पिटलला या गोष्टी, कारण की 1च वर्ष झालं मला हॉस्पिटल चालू करून, आणि हे कंटिन्यू फुल्ली भरलेलं असतं, असं नसतं की कधीच खाली असतं हॉस्पिटल. सो या गोष्टी करताना मला असं वाटतं की बोलण्यापेक्षा करण्यात मी जास्त मानतो. की इंडिया रिप्रेझेंट करायला गेलो, तिथून माझी ओळख एक मोठी झाली, आणि तिथे इंडिया डे रिटर्न घेऊन त्यानंतर बिग बॉस मध्ये गेलो. सो स्लो अँड स्टडी तुम्हाला माझ्या गोष्टी जाणण्यात जर अजून इंटरेस्ट असेल तर हळूहळू माझ्यावरती लक्ष ठेवा. यू विल गेट टू नो मोर थिंग्स अबाउट मी फॉर शुअर. म्हणजे रोहितने आपल्याला संपूर्ण सांगितलं नाही, तो बोलला आहे की असणार आहे, पण बाबा जर तुम्हाला पाहिजे असेल, समजून घ्यायचं असेल तर अजून माझ्यासोबत राहा करून. पुढचा प्रश्न रोहित, जसं मी तुला आधी बोलत होतं की एक हँडसम हंक म्हणून तू आमच्या समोर आलास. बिग बॉस मधून तू प्रथमच सगळ्या प्रेक्षकांच्या घराघरामध्ये पोहोचलास. याआधी सुद्धा तुझा प्रेक्षकांसोबत वावर होताच होता, पण बिग बॉस झाल्यानंतर
तुझ्या आयुष्यामध्ये किती वेगळी कलाटणी आली, कशा पद्धतीने चेंज झाला? बिग बॉस संपल्यावर जसं आपण घरी येतो, जसं कोणी पण एलिमेंट होतं तसं घरी येतो, तर खूपशा गोष्टी माइंडमध्ये चालू होत्या की काय असेल, कसं असेल, मी कसा दिसलो असेल बाहेर, खूपशे थॉट्स चालू होते. बट जसं मी ठाण्यामध्ये एंटर केलं आणि मला असं लपून आणलेलं होतं, सो त्यात मी बघता सगळीकडे मला माझे होर्डिंग्स दिसत होते. अख्ख्या ठाण्यावर माझे होर्डिंग्स ते. घरी आल्यावर पण काही रिलेटिव्सला कळलं की मी आलो घरी, ते सगळे आलेले. जसा एपिसोड संपला, ज्या दिवशी माझं एलिमिनेशन झालं, सो ऍट प्रेझेंट त्या रात्रीच इतके जण घरी आले माझ्या की कसं काय झालं, हे होऊ शकत नाही, या गोष्टी घडल्या. डीएम्स मला व्हॉट्सअप डीएम वरती, इंस्टाग्रामच्या डीएम वरती मला हे रडण्याचे मेसेजेस आहेत. माझी फॅमिली अख्खी रडते, असं हे आम्ही कधीच यापुढे बघणार नाही बिग बॉस, या सगळ्या गोष्टी घडल्या. खूपशे मेसेजेस की म्हणजे खूपशे असे जेन्युइन मेसेज होते की खूप चांगला खेळला, असं अनएक्सपेक्टेड होतं या गोष्टी घडणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्या तोंडून येत होत्या. आणि इव्हन मला रडण्याचे व्हिडिओज होते जे की मला रडायचे प्रॉपर व्हिडिओ पाठवले मला की तू जाऊ शकत नाही, हे एक्सपेक्टेड नाही होतं, अशा सगळ्या गोष्टी. आणि भरभरून प्रेम भेटलेलं मला, जे एक्सपेक्टेड पण नव्हतं. बाहेर आल्यावर म्हणजे यू कॅन से की जर बिग बॉस मध्ये कोण जातं तर ऑन अँड ऑफ 50-50 चान्सेस असतात की कोण हेट करतं, कोण प्रेम करतं. पण मला असं वाटतं की मी बाहेर आल्यावर मला 99% to 100% असं बोलू शकतो कोणाचा हेटरेट नव्हता, सगळ्यांचा प्रेमच भेटलाय मला. आणि आताही कुठेही मला पण ठाण्यात जर फिरत असेल तर गाडीतही बसलो असेल तरी मला बाजूला कोणी उभं असलं तरी ते ओळखतात आणि बोलतात की रोहितच ना, असं तसं चालू होतं. बरं, मग आपण सरते शेवटाकडे येऊया. सरते शेवटी जाता जाता तू प्रेक्षकांना काय सांगशील ऍज अ डॉक्टर म्हणून, आज त्यांना कसं आरोग्य मेंटेन केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्यांनी स्वतःचं आयुष्य दिवसभर, हा जो दिनक्रम असतो, धावपळीचा दिनक्रम असतो, त्या धावपळीच्या दिनक्रमामध्ये त्यांनी स्वतःचं आरोग्य कशा पद्धतीने राखलं पाहिजे ऍज अ डॉक्टर म्हणून तू आमच्या प्रेक्षकांना काय प्रिस्क्रिप्शन देशील? सो मी असं म्हणेल की आपण आपला एक डेलीचा रुटीन केला पाहिजे, की रुटीन मध्ये आपल्याला काय केलं पाहिजे आणि काय नाही फिक्स असेल. की दिवसा आपण उठतोय, आपला दिवस एंड होतोय, तर आपण जर त्या दिवसामध्ये काही कमवलं पाहिजे. मला असं वाटतं की आपण जर त्या दिवसामध्ये काही कमवलं, एक तरी गोष्ट नवीन केली पाहिजे दिवसामध्ये जी आपल्याला हेल्प करेल की आपलं आरोग्य बदलेल आणि आपण थोडंसं ग्रो होऊ. तर डाएट करणं, जेवण प्रॉपर ठेवणं, जिम करणं आणि स्वतःची काळजी घेणं आणि आपल्या मेन काय बोलू शकतो की फॅमिलीची काळजी घेणं, हे सर्वात जास्त मेन गोष्ट आहे. जर तुम्ही फॅमिलीची काळजी घ्याल तर स्वतःचं पण आरोग्य चांगलं राहील. आणि मला असं वाटतं की जर ह्या गोष्टी आपण नीटपैकी केल्या आणि स्वतःवरती फोकस ठेवून सगळ्या गोष्टी केल्या तर सगळ्या गोष्टी नक्कीच चांगल्या रीतीने पुरेपूर समोर येतील चांगल्यापैकी. आणि मला असं सांगायचं की जे प्रेम तुम्ही आतापर्यंत करत आलात, खूप सारं प्रेम मला भेटलेलं आहे आणि नितीन पण इथे समोर येतो, त्याच्या ह्याच्याने मी सांगेल की हे तुमच्यापर्यंत अजूनही पोहोचू शकतं. सो थँक्यू सो मच की तुम्ही मला एवढा सगळा वेळ दिला आणि सगळ्या गोष्टी केल्या. आणि अजूनही जे प्रेम भेटतंय ते कमी नाहीये. ज्या दिवशीपासून मी बाहेर आलोय त्यापासून आतापर्यंतचा प्रेम सेमच आहे. सो ते तसं प्रेम करत राहा आणि नक्कीच आपण वेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या गोष्टीमध्ये आपण नक्की पुढे भेटत राहू. धन्यवाद रोहित. तू जसं बोललास तसं सगळे प्रेक्षक तुला प्रेम करतीलच. मराठी धमालच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुझं खूप अभिनंदन आणि ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर अपकमिंग जर्नी. थँक्यू.